देवपूजा आटपून राजा नेहमीप्रमाणे जिजाऊ साहेबांच्या माली गेलं. मासाहेबांच्या जवळ बसलेले संभाजी राजांना पाहताच उठलं. राजा हसत जवळ आलं. त्यांनी मासाहेबांचं पाय शिवलं. जिजाऊ साहेबांनी राजांना विचारलं, राजे, आज काहीतरी गडबड दिसते. आम्हीच आज सर्वांना बोलून घेतलंय. काय बेत ठरवलात? बेत मोठा आहे मासाहेब. विस्कटलेली घडी नीट बसवायला हवी. आपणही चालावं. मी जिजाऊ साहेब म्हणाले, आता ह्या राजकारणात यायला हवंच का? मी थकले. आता होत नाही रे बाबा. मासाहेब असं सारखं म्हणत जाऊ नका. राजा कळवळले. यापुढे नाही म्हणणार. झालं, चला. जिजाऊ साहेब उठल्या. त्यांनी संभाजीराजांना हाताशी धरलं. चला शंभू वाळ, आपण बसू. राजांच्या पाठोपाठ जिजाऊ साहेबा संभाऊ राजांना घेऊन जात होत्या. सगळेवरती प्रतापराव, मानाजी, मोरोपंत ह्या मंडळी बरोबर दार्या सारंग, इब्राहिम खान, दौलत खान, मायनाक, आरमारची प्रमुख मंडळी दिसत होती. राजांनी एवढ्या तातडीनं का बोलव कोणालाच कळत नव्हतं. सारे कुजबुजत होते. राजांना पाहता साऱ्यांची कुजबूज एकदम थांबली. बैठक उठली. मुजरं झडले. मासाहेबांच्या सह राजा बैठकीवरती बसलं. संभाजीराजे मासाहेबांच्या नजीक बसले. सारे बसताच मोरोपंत म्हणाले, राजे, स्वस्त बसून किती दिवस चालायचं? काहीतरी चाल करायला हवी. मिर्झा राजांनी परत प्यादी हलवायला सुरुवात केली आहे. मोगलांच्या बंडखोरांना मदत करू नका असा इशारा त्यांनी दिलाय. पुन्हा सुपो इंदापूर या राजांच्या खास मुलकात काही गडबड करू नये म्हणून जयसिंगांनी पक्का बंदोबस्त केला. जयसिंगांची चाल साधी असली तरी तिच्याकडे कानराळा करून उपयोग नाही. राजा म्हणाले, मोरोपंत, मिर्झाराजांनी जरी आता हालचाल सुरू केली असली तरी त्या फार काळ दक्षिणेत राहू शकतील असं आम्हाला वाटत नाही. त्यांच्याकडून आम्हाला त्रास पोहोचणार नाही. हा आमचा तर्क आहे. महाराज, प्रतापराव म्हणाली, संधी नामी आहे. आम्ही आज्ञेचीच वाट पाहत आहोत. फार झालं आता कौतुक. प्रतापराव, स्वस्त बसायची का आम्हाला हौस आहे? पाठीमागे भक्कम आधार असल्याशिवाय साधं प्यादही पुढे सरकवायला मन कचरतं. तर भक्कम आधार निर्माण करायला हवा. ती ताकद आधी निर्माण करायला हवी. महाराज, तुम्ही हाक मारायचा अवकाश बघता बघता माणसं गोळा होते. तुमच्या हाकेची ती वाट पाहत आहे. मोरोपंत म्हणाले, तो आम्हाला विश्वास आहे. राजा म्हणाले, मोरोपंत, ती हाक मारण्याची पाळी येणार नाही हे आम्ही जाणतो. राजा क्षणभर थांबले. म्हणाले, येताना प्रवासात घडलेली एक गोष्ट आम्हा असं आठवते. बैराग्याच्या वेशात आम्ही आमच्या परदेशात आलो. सायंकाळची वेळ. एक छोट्या गावात कुलवाड्याच्या घरी आमची वस्ती पडली. कुलवाड्याची म्हातारी मनानं थोर होती. म्हातारीनं आम्हाला गरम गरम भात वाढला आणि पत्रावी वाढलेल्या भातात कालवण वाढलं. वाढलेलं कालवण बघता बघता जमिनीवर पसरलं. पानात काही उरलं नाही. आम्ही बघत राहिलो. काही सुचत नव्हतं. म्हातारी आमच्याकडे एकटक नजरेने बघत होती. हसत ती म्हणाली, अरे अगदी शिवाजी राजा दिसतोस तू. आश्चर्याने लाखावता. आम्ही विचारलं, काय झालं आहे? शिवाजीने अरे काय केलं? अरे बाबा, मुलूक बांधून घेतला नाही. चारी वाटा मोकळ्या. राज्य राहील होय? आणि हसून म्हातारी म्हणली, आळं कर बाबा, त्याविना कालवण राहील कसं? आम्ही आळं केलं. हसून राजा म्हणालं. त्या प्रसंगाची याद आम्ही ठेवली. साध्या प्रसंगातून देखील ही श्रीमार्ग दाखवितात. स्वराज्य राखायला हवं. त्यासाठी भक्कम तटबंदी करायला हवी. कुठे कसूर राहून उपयोगी नाही. राजा मोरोपंताच्याकडे वळून म्हणाला, बरी आठवण झाली. मोरोपंत, आमच्या सरदारांनी मोगली मुलखात धुमाकूळ घातली. मुलूक लुटला. एका पाटलाच्या घरी ते ऐकायला मिळालं. त्याचं घरदार लुटलं. मिराजी पंतांना त्यांचा ठिकाणा माहीत आहे. त्यांना विचारून घ्या. आम्ही त्यांना शब्द दिलाय. त्यांची भरपाई तुरंत पाठवून द्या. जी मोरोपंत म्हणाले. आमच्या कैदेनं अनेक कामं विस्कळीत पडली. मालवणचा जंजिरा, रायगड यांची कामं तशीच राहिली असतील. ती कामं नाही महाराज, ती कामं चालू आहे. त्यात खंड पडला नाही. खर्चाची तरतूद
महाराज ह्या दोन्ही कामांची रक्कम आधीच बाजूला काढून ठेवली होती. त्या रकमेला हात लावू दिला नाही मासाहेबांनी. वा मोरोपंत, आमच्या कठीण प्रसंगात देखील या कामात खंड पडू दिला नाही. धन्य अहो श्रींचे राज्य श्री करिता हे आम्हाला वाटतं. आणि ते याचमुळं. राजा थांबलं. सर्व नजर टाकून त्यांनी बोलायला सुरुवात केली. आपल्या फौजेच्या व्यवस्थेची कल्पना राजा सांगत होते. पायदळ घोडदळ आरभार यांची व्यवस्था समजायत होते. त्यांचं महत्त्व सांगत होते. आणि ते ऐकत असलेल्या मासाहेब म्हणाल्या, राजा हे याच्या आधीच व्हायला हवं. तर राज्य उभारण्याबरोबर राज्य रक्षणाचा विचार करायला हवा. नव्हे तर प्रथम व्हायला हवे तोच विचार आम्ही केलाय. भक्कन तटबंदी असलेला गड मारायला धात देत नाही. राज्याचंही तसंच आहे. मिर्झाराजांनी मनुची सारखा माणूस तोफखान्यावर का ठेवला हे आम्ही तिथं शिकलो. राजांची नवी योजना ऐकून साऱ्यांना हुरूप आला. सदैव बैठक उठली आणि उसंत न घेता मोरोपंत, बाळाजी, अवजी फडाच्या मंडळीसह फडात खपू लागले. कच्चे मसुदे तयार होते. राजा त्यावरती विचार करीत होते. पायदळ, घोडदळ आणि आरमार अशी फौजेची विभागणी केली होती. पायदळाच्या 10 लोकांवर 1 नाईक, 5 नायकांवर हवालदार, 3 हवालदारावर 1 जुमलेदार आणि 10 जुमलेदारावर 1 हजारी नेमण्यात आला. पायदळाच्या सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यास सर्वबोधता ठरवण्यात आला. घोडदळाचे 2 भाग केले. बारगीत शिलदार आणि 25 स्वरांवरती 1 हवालदार, 5 हवालदारावर 1 जुमला आणि 10 जुमल्यावर सुबा आणि 10 सुब्यावर पंच. घोडदळाचा मुख्य सेनापती सर्ववत हुद्दा दिला गेला. पायदळ, घोडदळ याचप्रमाणे राजांनी आरमाराची किल्ल्यांची व्यवस्था लावली आणि फौजांच्या व्यवस्थेबरोबर राजांनी फौजेचे नियम ठरवून दिले. दसरा होताच फौजेने कूच करावे, 8 महिने परमुलकात पोट भरावं, खंडा घ्यावेत आणि पावसाच्या सुरुवातीस फौजेने आपला मुलूक जवळ करावा. लष्करात असता कोणीही बायको, बटीक अथवा कलावंतीन जवळ बाळगू नये. जो बाळगेल त्याची गर्दन मारली जाईल. लुटीचा माल लपवील त्यास कडक शिक्षा केली जाईल. लष्कराच्या आणि आरमाराच्या व्यवस्थेस कसर राहू नये याची दक्षता राजा घेत होते. राजांची कल्पना साकारली जात होती. साऱ्या गडांना भेट देत होते आणि फौजेच्या निरनिराळ्या तुकड्यांची पाहणी ते करीत होते. बळ वाढत होतं. नवी ताकद येत होती. राजे मालवणचा जलदुर्ग पाहून आलं. समुद्रातून मानवर काढणारा तट त्यांनी डोळे भरून पाहिला. अपार कष्ट करणाऱ्या पण त्या कष्टांची फिकीर न बाळगणाऱ्या लोकांचं त्यांनी कौतुक केलं. समुद्रावरती तरांडे, गलबते, मचवे, दुवारे, समंगिऱ्या अशा अनेक जातींच्या नौका तरंगत होत्या. लाटांवरती हेलकावणाऱ्या त्या नौका पाहून राजांचं मन भरून आलं. भरल्या मनाने राजा राजगडावर आलं होतं. मनाशी अनेक बेट ठरवित होते. औरंगजेबाच्या बातम्या त्यांच्या कानावरती येत होत्या. मिर्झा राजांच्या दक्षिणेतल्या पराभवाने अस्वस्थ झालेला औरंगजेब उत्तरेला अफगाणाच्या बंडाव्याने दिवसेंदिवस त्रस्त होत होता. राजांना ती गोष्ट अनुकूल वाटत होती. औरंगजेब आपला तह मान्य करेल याचा विश्वास मात्र दोनावत होता. संध्याकाळी राजा मोरोपंतांच्या सह गडावरती फेरफटका मारून आलं होतं. राजा महालात जाण्यासाठी वळणार तोच सेवक धावत आला. बातमी दिली, महाराज रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत आले. आणि सायंकाळच्या सोनेरी किरणात राजांचा चेहरा उजाळला. त्यांनी पाहिलं त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत येत होते. राजांनी क्षणात त्यांना डोळे भरून पाहिलं. त्यांच्या रूपात कितीतरी बदल पडला होता. न सांगताही औरंगजेबाने केलेला छळ त्यांचा चेहरा मात्र सांगत होता. क्षणात राजांचं डोळं भरून आलं आणि पुढे झेपावणारी दोई राजे भरल्या डोळ्यांत साठवत होतं. दोघांनी मुद्रा केलं. राजांना शब्द फुटत नव्हता आणि डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचं त्यांना भान नव्हतं. स्वतःला सावरीत राजा मोरोपंतांना म्हणालं, पंत उडलेले आमचे 2 मोहरे काळाच्या धाडेतून सुटलेले पाहण्याचं भाग्य मात्र लाभत आहे. आम्ही दिलेल्या वचनातून श्रींनी आम्हास मुक्त केलं. रघुनाथ पंत आपण थकला आहात, विश्रांती घ्या, खूप विचारायचे आहे, नंतर बोलू. महाराज रघुनाथ पंत म्हणाले, एक आनंदाची बातमी. औरंगजेबाने आपला तह मान्य केला. पंत तुम्हाला आम्ही पाहिलं तेव्हाच आम्ही जाणलं आमच्या मनासारखी गोष्ट घडली. त्यात आम्हाला आनंद आहे. तुम्ही विश्रांती घ्या पंत. राजा डोळ्यांच्या कडा पुशीत म्हणाले, आम्ही नंतर खाली येऊ. रात्री जिजाऊ साहेबांच्या मला सारी मंडळी बसली होती. रघुनाथ पंत, त्र्यंबक पंत आपली हकीकत सांगत होते. सारा ऐकत होते. औरंगजेबाने पकडून ठेवल्यापासूनची हकीकत रघुनाथ पंत ऐकवित होते. औरंगजेबाने केलेल्या छळांच्या गोष्टी ऐकून साऱ्यांच्या मनाचा थरकाप उडत होता. धर्मांतरासाठी औरंगजेबाने दोघांवर टाकलेले पास ऐकून साऱ्यांना चीड आली होती.
स्वधर्मासाठी प्रत्यक्ष मृत्यूंच्या उंबरट्यातून जायला सिद्ध झालेली द्वेई साऱ्यांना त्यांचा अभिमान वाटला. रघुनाथ पंत म्हणे, महाराज, आपण मूळचंदाकडे दिलेली सारे रत्न औरंगजेबाकडे गेली. रत्न? मासाहेबांनी विचारलं. मासाहेब, आम्ही आपल्या सुटकेचा विचार करीत असता आमच्या जवळची मौलिक रत्न राजगडावर पोहोचण्यासाठी मूळचंदाकडे दिली होती, सुरक्षित येतील म्हणून. मग? मासाहेबांनी विचारलं. मासाहेब, आम्ही असं ऐकलं मूळचंदाने ती सारी रत्न दक्षिणेत मुनिमा करवी रवाना केली होती. पण राजा पळाल्याचं समजतात गोंधळात पडलेल्या मुनिमानं ती रत्न परत मूळचंदाकडे पोहोचवली. मूळचंदानं घाबरून ती रत्न औरंगजेबाकडे दिली. काफिराचा पैसा नको म्हणून औरंगजेबाने सारी रत्न विकली आणि आलेला पैसा फकीरांना वाटला. पंत, राजा सद्गतीत आवाजात म्हणाले, औरंगजेबाने 2 रत्न आपण म्हणून आम्हाकडे पाठवली, त्यात सर्व आलं. ते जवाहीर गेलं म्हणून आम्हाला दुःख वाटत नाही. ती रत्न जातात कुठं? राजांची मुठी वळल्या ते आवेशाने म्हणा, औरंगजेबाने आमची रत्न दान करून मिळवले पुण्य त्याला पचनी पडणार नाही, आम्ही ते पडू देणार नाही. एक ना एक दिवस ते आम्ही दाम दुपटीनं वसूल करू. बराच वेळ कोणी काही बोललं नाही. सारं राजांच्याकडे पाहत होतं. अचानक मोरोपंतांनी विचारलं, रघुनाथ पंत, नेताजींना कैद झाल्याची बातमी होती. साऱ्यांची नजरा मोरोपंतांच्याकडे वळल्या. क्षणात राजांची आवेशयुक्त नजर तिरस्काराने भरली आणि रघुनाथ पंतांनी राजांच्याकडे एक वार पाहिलं आणि खाली मान घालून ते म्हणाले, नेताजी मुस्लिम झाले. नेताजी मुस्लिम? सर्वांना तो धक्का अनपेक्षित होता. रघुनाथ पंत म्हणाले, झालेल्या छळाला नेताजी डगमगले. औरंगजेबाने छळ करून त्यांना मारण्याचा घाट घातला होता. नेताजींना जीव मोलाचा वाटला. त्यांनी जीव वाचवला, धर्म सोडला. मासाहेबांच्या जवळ बसलेले बाळराजे एकदम बोलून गेले, त्यापेक्षा मरायचं होतं ना. साऱ्यांच्या नजरा बाळराजांच्याकडे वळल्या. बाळराजांची नजर स्थिर होती. कोणीच काही बोलत नव्हतं. दीर्घ निश्वास सोडून राजा म्हणाला, जीवनातली अपुरी निष्ठा माणसाला अशीच वाहवत नेते. आमचा पडता काळ पाहतात 2,500 मनसेबीसाठी आमचं सेनापती आदिलशाहीला मिळालं. मिर्झादानी 5,000 देव करतात त्यांनी आदिलशाही सोडली, मोगलाई जोडली आणि जीवन रक्षणार्थ आता ते मुस्लिम झाले. नशीब यांचं. नेताजींच्या धर्मांतराने राजे खिन्न बनले. दुसऱ्या दिवशी राजे जिजाऊसाहेबांच्या मालात गेले तेव्हा दाराशी त्यांची पावलं अडखळली. जिजाऊसाहेबांच्या शेजारी सगुणाबाई बसल्या होत्या. त्यांच्या पाठीवर जिजाऊसाहेबांचा हात होता. सगुणाबाई गुडघ्यांत मान घालून बसल्या होत्या. राजांच्याकडे नजर जाता जिजाऊसाहेबा म्हणाल्या, या राजा पूजा झाली जी. सगुणाबाई डोळे टिपीत उठल्या. राजे जिजाऊसाहेबांच्या पाया पडले. सगुणाबाईंच्याकडे पाहत राजा उद्गारलं, काय झालं? बिचारी पोर. जिजाऊसाहेबांना काल नेताजीच्या धर्मांतराची बातमी कळल्यापासून तिच्या डोळ्याचं पाणी खळेना. नेताजी मुस्लिम झाले, त्यात राणीसाहेबांचा काय दोष? राजा म्हणाले, तेच सांगते मी, पण किती केलं तरी रक्ताचं नातं. काका मुस्लिम झाले, त्याचं वाईट वाटणार. इलाज नाही, नको ते झालं, होऊन गेलं ते मनाला लावून घेऊ नये. सगुणाबाई निघून गेल्या. राजा सदरे जाण्यासाठी वळणार तो जिजाऊसाहेबांनी हाक मारले, राजाजी नुसतं राज्याकडेच लक्ष देऊन चालत नाही, घराकडे जरा लक्ष देत जा, आम्ही समजलं नाही. जिजाऊसाहेब हसल्या. राजा हेच काल सगुणाला बोलावून सांगितलं असतं, तिला बरं वाटलं असतं. पतीच्या शब्दासाठी बायकांचा जीव उतावीळ असतो. राजा सोयऱ्याला दप्तरी लक्ष द्यायला तुम्ही प्रोत्साहन दिलं, आज ती सारं पाहते. फळाचे कारकून दबून राहतात. तुमच्या हाताखाली तयार होतात ना, मग त्यात काय आश्चर्य? विषय बदलून जमणार नाही. तुम्ही कौतुक केलं म्हणून सोयरा मनापासून कोठी दप्तर पाहू लागले. सगुणा पुतळा काशी सारा वडा पाहता, आलं गेला हवं नको बघता. त्यांचं कौतुक कुणी करायचं? राजा शर्मिंद झाले आणि म्हणाले, आम्ही चुकलं, यापुढे तेही करू. जिजाऊसाहेबांच्या चेहऱ्यावरचे स्मित पाहायला राजा मात्र मात्र थांबलंच नाही. असं होते आपल्या सह्याद्रीचा सिंह आणि आपल्याच्या ह्या मावळ मातीतले स्वराज्याचे धनी छत्रपती शिवराय. एका म्हातारीने सांगितलेलं देखील ऐकणारे जेवणासाठी थांबले आणि भाजी वरंगायला लागली म्हणून चौबाजूनी आणि तिला खोलगट भाकर
सांगणारे आणि तेच मात्र मनात ठेवून ह्या स्वराज्याला देखील तटबंदी केली पाहिजे हे मात्र मनात आणणारे छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊंचा करारीपणा, शब्दाना शब्द ऐकणारे माझे छत्रपती शिवराय. धन्य ती माता, धन्य ते शिवराय. जय भवानी, जय शिवराय.